राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतील शैक्षणिक कार्यासाठी शिवराजची स्थापना. शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांचं प्रतिपादन. शिवराजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होणार नाही. यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षणाची गंगा खेडोपाडी नेण्यासाठी प्रयत्न केले. याच त्यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन शिवराजची स्थापना झाली आहे, असं प्रतिपादन शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी केलं. शिवराज विद्यासंकुलात शिवराज महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिन आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.M. कदम होते. प्रारंभी स्वागत पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले यांनी केलं. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महाविद्यालयाचे कर्तृत्ववान माजी विद्यार्थी, जनता सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक KG पटेकर, शिक्षक KI रोकडे, माजी मुख्याध्यापक शैलेश पाटील, माजी पोलीस पाटील शिवाजीराव निळखंड पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार मूर्तींनी आपल्या भाषणातून शिवराज महाविद्यालय त्या काळी खडतर परिस्थितीतून शिकणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं होतं. शिवराजमुळे आम्ही खऱ्या अर्थी घडलो आहोत. आजही हे महाविद्यालय समाजातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा आधार बनलंय. या महाविद्यालयाने घेतलेली झेप ही खरोखरच आजही प्रेरणादायी आहे, असं सांगून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉक्टर S.M. कदम, सहसचिव M.K. सुतार, संचालक बसवराज आजरी आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला KG पाटील, KB पेडणेकर, संचालिका प्राध्यापक बीनादेवी कुराडे यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी, विद्यासंकुलातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे यांनी केलं. तर आभार शिवराज विद्यासंकुलाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांनी मानले.